अध्यक्ष महोदय, फक्त जायकवाडी करता हा तुम्ही 33% नियम टाकला अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, कायदा 12 क्लिअर सांगतोय खोऱ्यातील म्हणजे सगळी धरणं आली 21,760 स्क्वेअर किलोमीटरचा पूर्ण खोरं ज्या अध्यक्ष महोदय आहे त्याच्याकरता हा कायदा अध्यक्ष महोदय. आणि त्यांनी सांगितलं तूट समजा अध्यक्ष महोदय पूर्ण मिळून या कॅचमेंट एरियामध्ये 196 टीएमसी सर्वसाधारण पाऊस पडेल असं अपेक्षित धरण्यात आलं होतं आणि त्याप्रमाणे 115 वरती आणि जवळपास 96 टीएमसीचा लाईव्ह स्टोरेज जायकवाडीमध्ये हा 75% डिपेंडेबिलिटीच्या आधारे अध्यक्ष महोदय घेण्यात आला होता. सर्व धरणांचा घेण्यात येतो अध्यक्ष महोदय. आणि त्याप्रमाणे तूट जेव्हा शब्द येतो अध्यक्ष महोदय, जर समजा 196 पाऊस नाही पडला टीएमसी, समजा 140 पडला अध्यक्ष महोदय, तर ही तूट समप्रमाणात विभागली जावी करिता वरच्या आणि खालच्या धरणामध्ये समप्रमाणामध्ये आम्ही समान नाही सांगत. समजा अध्यक्ष महोदय 55 टीएमसी कमी पाऊस पडला असेल तर 25 नाही सांगत. आम्हाला 76 ची परवानगी आहे त्यानुसार आणि वरती जी 92 ची परवानगी आहे, कारण की 76 हा लाईव्ह स्टोरेज अध्यक्ष महोदय आणि 92 पाणी जे वापरलं पाहिजे टीएमसी अध्यक्ष महोदय ते सगळे जाऊन 92 टीएमसी यांना या खरीपाच्या वापरासहित असं असताना इक्विटेबल हा शब्द सोडून दिला अध्यक्ष महोदय. आणि म्हणून समप्रमाणात ही, कारण की या कायद्याचा अर्थच समप्रमाणात आहे अध्यक्ष महोदय. मला हे सांगायचं होतं अध्यक्ष महोदय की हे रूल्स बनवताना कोणत्याही पेपर मध्ये नाही दिले, रूल्स टाकले अध्यक्ष महोदय. जेव्हा उच्च न्यायालयाने आम्ही तिथे पब्लिक लिटिगेशन मध्ये गेलो अध्यक्ष महोदय, 57/2013 आणि 100 या 2 केसेस अध्यक्ष महोदय जेव्हा हायकोर्ट मध्ये गेल्या, वेळोवेळी आम्ही विनंत्या केल्या अध्यक्ष महोदय या प्राधिकरणाला की तुम्ही या समन्यायी वाटप पहा, तुम्ही न्याय द्या, परंतु दिलं नाही अध्यक्ष महोदय. आणि म्हणून न्यायालयाने सांगितल्यानंतर यांनी मुदत मागितली अध्यक्ष महोदय की आम्ही जुलै एंडपर्यंत करू, परंतु माननीय उच्च न्यायालयाने सांगितल्यानुसार त्यांनी 2 मेला हे जे ड्राफ्ट केलेले रूल होते अध्यक्ष महोदय तसेच्या तसे डिक्लेअर करून टाकले अध्यक्ष महोदय. कुणाचा आक्षेप आला का? काही सांगितलं नाही. कुणाचं काही होतं का? बिलकुल काहीही न सांगता तसेच्या तसे ड्राफ्ट रूल बनवलेले, एकही अक्षराचा बदल न करता अध्यक्ष महोदय ते रूल अध्यक्ष महोदय उच्च न्यायालयामध्ये टाकण्यात आले. अध्यक्ष महोदय, प्रश्न असा आहे की जेव्हा तुम्ही समन्यायी वाटपा करता हा कायदा बनवला आणि तेव्हा फक्त 33% हा आणला कुठून नियम, आणि त्याच्यानंतर अध्यक्ष महोदय थट्टा बघा, बाकीच्या करता नियम नाही बनवला. ह्यांनी जे सांगितलं समप्रमाणामध्ये नंबर 1 पासून जर तुम्ही हा कलम 12 वाचली अध्यक्ष महोदय, सुस्पष्ट प्रत्येक धरणांनी कसं राहावं ही ऍक्ट इतकी सुस्पष्ट आहे अध्यक्ष महोदय की प्रदूषित पाणी सुद्धा त्याच्यामुळे होऊ नये. प्रत्येक छोट्या प्रकल्पामध्ये सुद्धा पाणी कसं वाटल्या जावं. जर त्या प्रकल्पामध्ये पाणी कमी असेल, समजा एक गट बनलेला अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये 10 MM³ पाणी दर वर्षाला त्यांना वापरायला मिळतंय आणि ते जर तूट झाली 7 MM झाली तर किमान त्या शेतकऱ्यांना 1 एकर तरी पाणी मिळायला पाहिजे. याचा अर्थ स्पष्ट असा अध्यक्ष महोदय कायद्याने सांगितला आहे की एखाद्याकडे 50 एकर शेती असेल, एखाद्याकडे 12 असेल, एखाद्याकडे 7 असेल, एखाद्याकडे 1च असेल, एखाद्याकडे 2.5 असेल अध्यक्ष महोदय, परंतु जर तूट असेल तर पिण्याचं पाणी सोडल्यानंतर किमान गरीबातला गरीब शेतकरी सुद्धा याच्यामध्ये भरडला जाऊ नये म्हणून किमान 1 एकर क्षेत्र त्याचं भिजल्या जावं इतका सुस्पष्ट कायदा अध्यक्ष महोदय या ऍक्ट नुसार बनवण्यात आलेला आहे अध्यक्ष महोदय. परंतु आज जर तुम्ही स्थिती बघितली अध्यक्ष महोदय, याच्याकरता काय सांगितलं, रूल्स बनवलेले नव्हते म्हणून हा कायदा आम्ही पाळू शकत नाही. अध्यक्ष महोदय, इतिहास इनाम ऍक्ट आहे आपलाच सिंचनाचा 1976चा जो कायदा अध्यक्ष महोदय, त्याच्याकरता 1934चा ब्रिटिशचा कायदा आजही लागू आहे अध्यक्ष महोदय. त्याच्यात आजपर्यंत नियम बनवण्यात आले नाही अध्यक्ष महोदय. म्हणून काय कायदा पाळणार नाही का आपण? कायदा पाळताना रूल्स झाले नाही असं म्हणून आम्ही कायदा पाळणार नाही असं अजिबात कुणालाही सांगता येणार नाही. एक आणखीन थट्टादारक प्राधिकरणाने उत्तर पाठवलं होतं अध्यक्ष महोदय हायकोर्टामध्ये, काय की MMISF जे झालं अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र मॅनेजमेंट इरिगेशन सिस्टीम फ्रॉम फार्मर्स, शेतकऱ्यांकडनं जी ही सिंचन पद्धती राबवल्या जावी त्याचं कारण ही ऍक्ट आणि हे संलग्न करून शेतकऱ्यांकरता हे वाटप गट झाले पाहिजे आणि त्यांनी हे वापरलं पाहिजे. परंतु काही ठिकाणी गट वापर झाला नाही म्हणून आम्ही हा कायदा वापरत नाही अध्यक्ष महोदय.